नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? गेल्या काही महिन्यात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस मिळालेल्या 5 लाख टॅक्स पेयर्स पैकी तुम्ही एक आहात का? जर तुमचं उत्तर हो असेल तर ते खरंच खूप सॅड आहे। तुम्ही कदाचित विचार करत असाल की काय चूक झाली आणि भविष्यात अशा सूचना कशा टाळाव्या। आणि आता जर तुमचं उत्तर नाही असेल तर ते खरंच चांगलं आहे। पण नेहमी टॅक्स लॉच्या राईट साईडला कसं राहायचं आणि कोणतेही अनवॉन्टेड सरप्राइजेस कसे टाळायचे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला उत्सुकता असेलच, हो ना? तुम्ही नशीबवान आहात, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आयकर नोटीस का मिळू शकते याचे एक कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सेट केलेल्या कॅश ट्रान्झॅक्शन लिमिट्स बद्दल तुम्हाला जे काही माहिती असणं आवश्यक आहे ते पण आम्ही तुम्हाला सांगू। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कॅश ट्रान्झॅक्शन्स टॅक्स ऑथॉरिटीजच्या स्कॅनर खाली का असतात, असे ऑफ लिमिट ट्रान्झॅक्शन करण्याचे परिणाम काय होऊ शकते, डिफरंट कॅश ट्रान्झॅक्शन्सच्या मर्यादा काय आहेत, जसे की डिपॉझिट किंवा विथड्रॉवल, कर्जाबाबतची कॅश लिमिट, रिअल इस्टेट आणि क्रेडिट कार्ड बिल्सशी संबंधित कॅश लिमिट, शेअर्स, म्युच्युअल फंड्स, बॉन्ड्स इत्यादी मधील गुंतवणुकीशी संबंधित कॅश लिमिट्स आणि डिडक्शन आणि एक्झेम्पशन मिळवण्यासाठी कॅश ट्रान्झॅक्शन लिमिट्स। तर पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो, चॅनलला पण सबस्क्राइब करा। व्हिडिओ सुरू करूया। तर पहिला आपण पाहू की कॅश ट्रान्झॅक्शन टॅक्स ऑथॉरिटीजच्या स्कॅनर खाली का असतात। तर तुम्ही कॅशने व्यवहार करता का? तुमचा पुढील व्यवहार करण्यापूर्वी तुम्ही दोनदा विचार करू शकता। आता मी असं का म्हणतोय? कारण कॅशच्या व्यवहारांची आता आयकर विभागाकडून कडक तपासणी केली जात आहे। तुम्हाला माहितच असेल की अलीकडच्या काळात आयकर विभागाने म्युच्युअल फंड हाऊसेस, बँका आणि ब्रोकरेज प्लॅटफॉर्म यासारख्या इतर अनेक फायनान्शियल इन्स्टिट्यूशनसह कॅश ट्रान्झॅक्शन बाबत अधिक कठोर नियम केले आहेत। त्यांनी काही कॅश लिमिट सेट केले आहेत आणि तुम्ही ही मर्यादा ओलांडल्यास तुम्हाला कर सूचना प्राप्त होऊ शकते। पण प्रश्न असा आहे की ते असं का करतायत? याचं एकदम सोपं उत्तर आहे, कर चोरी टाळणे आणि भ्रष्टाचार थांबवणे। आयकर विभाग आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कॅश व्यवहारांविरोधात अधिक सतर्क झाले आहेत, कारण या व्यवहारांमुळे काळा पैसा आणि कर चोरी खूप जास्त होते आणि हे थांबवण्यासाठी ते कॅशच्या व्यवहाराची मर्यादा ठरवत आहेत। यामुळे ट्रान्सपरंट बिझनेस पद्धतींना प्रोत्साहन मिळेल असा सरकारचा विचार आहे। आता जर तुम्ही असे ऑफ लिमिट्स व्यवहार करत असाल तर काय होईल? तर याचं सोपं उत्तर असं आहे की जर तुम्ही या रोख मर्यादांचे पालन केले नाही तर तुम्हाला काही परिणामांना सामोरं जावं लागेल। सो किरकोळ उल्लंघन झालं तरीही तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते। त्यानंतर तुम्हाला नोटिसीला प्रतिसाद द्यावा लागेल आणि तुमच्याकडे तुमच्या व्यवहारांचा पुरावा नसल्यास तुमच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो। लक्षात ठेवा, परिभाषित केलेल्या मर्यादापेक्षा जास्त रोख रक्कम भरणे किंवा प्राप्त करणे दंडनीय आहे आणि तुमच्याकडून भरलेल्या किंवा प्राप्त झालेल्या रकमेच्या 100% पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो। त्यामुळेच एक विशिष्ट मर्यादा ओलांडल्यास कोणत्याही हाय व्हॅल्यू रोख व्यवहारांची नोंद करणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही आयकर रिटर्न भरता। पण कॅश लिमिट्स काय आहेत हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल। लेट्स फाइंड आउट। सो कॅश व्यवहाराच्या अनेक मर्यादा आहेत ज्यामुळे तुम्हाला आयकर सूचना प्राप्त होऊ शकते। त्यामुळे अधिक वेळ न घालवता या कॅश ट्रान्झॅक्शन लिमिट काय आहेत ते पाहूया। डिपॉझिट आणि विथड्रॉवल लिमिट्सने सुरू करूया। पहिलं बचत खात्यांबद्दल बोलू। तुमच्याकडे एक किंवा अधिक बचत खाती असल्यास तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की तुम्ही एका आर्थिक वर्षात तुमच्या सर्व बचत बँक खात्यांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त रोख जमा करू नये। तुम्ही असं केल्यास तुम्हाला आयकर सूचना प्राप्त होऊ शकते। तर करंट अकाउंटचं काय? तुमच्याकडे एक किंवा अधिक करंट अकाउंट असल्यास तुम्हाला हे माहित असणं आवश्यक आहे की तुम्ही विशिष्ट आर्थिक वर्षात तुमच्या सर्व करंट बँक खात्यांमध्ये 50 लाखांपेक्षा जास्त रोख जमा करू नये। आणि तसंच जर कॅश डिपॉझिट आणि विथड्रॉवलची लिमिट 10 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्याची रिपोर्ट टॅक्स ऑथॉरिटीजकडे करणे आवश्यक आहे। तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती असली पाहिजे की जर तुम्ही एका आर्थिक वर्षात 1 कोटी पर्यंतची रोकड काढली तर तुम्हाला 2% TDS भरावा लागेल। तुम्ही गेल्या 3 वर्षापासून तुमचं आयकर रिटर्न भरलं नसल्यास तुम्हाला 20 लाखांपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी 2% TDS लागू होतो। तर त्याच आर्थिक वर्षात 1 कोटीहून अधिक काढलेल्या रकमेवर 5% TDS लागू होतो। आता फिक्स्ड डिपॉझिट बद्दल बोलताना तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही तुमच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त रोख ठेवू नये। पुढे काही लोन्स किंवा डिपॉझिट घेताना किंवा स्वीकारताना कॅश ट्रान्झॅक्शन लिमिट काय आहेत ते आपण पाहूया। समजा तुम्हाला एखाद्याकडून कर्ज घ्यायचंय, ते तुमचे नातेवाईक असले तरी
सो लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्याही व्यक्तीकडून 20,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम कॅशने कर्ज किंवा डिपॉझिट घेऊ नये. आता हेही लक्षात ठेवा की जर तुम्हाला कर्जाची परतफेड करायची असेल तर कर्जाची रक्कम आणि कोणतेही व्याज रोख 20,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. आता रिअल इस्टेटशी संबंधित व्यवहारांबद्दल बोलण्याची वेळ आली आहे. तुम्ही कोणतीही इम्मुवेबल प्रॉपर्टी म्हणजे 30 लाख किंवा त्याहून अधिक रकमेची इम्मुवेबल प्रॉपर्टी कॅशने किंवा इतर मार्गाने विकत घेतल्यास प्रॉपर्टी रजिस्ट्रार टॅक्स ऑथॉरिटीजला अहवाल देतो. समजा तुम्ही चेन्नईमध्ये घर घेण्याचं ठरवलंय. या मालमत्तेची किंमत 40 लाख रुपये आहे. तुम्ही आणि विक्रेता किमतीवर सहमत आहात आणि तुम्ही रोख रक्कम देण्याचे ठरवता. तुमच्या नावावर मालमत्ता नोंदणी करण्यासाठी तुम्ही प्रॉपर्टी रजिस्ट्रारकडे जाता. प्रॉपर्टी रजिस्ट्रारला नियमानुसार व्यवहाराचे मूल्य 30 लाखांपेक्षा जास्त असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी या व्यवहाराचा अहवाल कर अधिकाऱ्यांना पाठवणे आवश्यक आहे. त्यानंतर कर अधिकारी ही माहिती त्यांच्या रेकॉर्डसाठी वापरतील आणि आवश्यक असल्यास पुढील माहितीसाठी तुमचा किंवा विक्रेत्याकडे पाठपुरावा करू शकतात. सो तुम्ही मालमत्तेशी संबंधित कोणत्याही रोख व्यवहाराची रिपोर्ट फॉर्म 26AS मध्ये करणे आवश्यक आहे. आता फॉर्म 26AS म्हणजे नक्की काय? हे एक कन्सॉलिडेटेड ॲन्युअल टॅक्स स्टेटमेंट आहे जे सोर्सेसवर वजा केलेले टॅक्स, करदात्याने भरलेले ॲडव्हान्स टॅक्स आणि सोर्सवर गोळा केलेला टॅक्स यांचे तपशील दर्शविते. म्हणून रिपोर्ट देऊन तुम्ही कायद्यानुसार राहाल आणि कर अधिकाऱ्यांसह पोटेन्शियल कॉम्प्लिकेशन्स नेहमी टाळाल. आता पुढे क्रेडिट कार्ड बिले भरण्याच्या आसपासच्या मर्यादा पाहूया. जर तुम्ही अशी व्यक्ती असाल जी सहसा पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड वापरता तर तुम्ही सावध राहिलं पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या बिलांमध्ये 1 लाख किंवा त्याहून अधिक रोख रक्कम भरल्यास तुम्ही त्वरित त्याची रिपोर्ट कर विभागाकडे करणे आवश्यक आहे. आणि जर एखाद्या विशिष्ट आर्थिक वर्षात तुम्ही क्रेडिट कार्ड बिल सेटल करण्यासाठी 10 लाख किंवा त्याहून अधिक कॅश पेमेंट करत असाल तर तुम्हाला अशा व्यवहारांची माहिती कर विभागाकडे देणे आवश्यक आहे. तुम्ही हे न केल्यास तुम्हाला सूचना मिळू शकते. आता हे कुठं नोंदवायचं याचा विचार करताय, सो तुम्ही आयकर विभागाकडे फॉर्म 61A भरून अशा व्यवहारांची रिपोर्ट करू शकता. आता फॉर्म 61A म्हणजे काय? फॉर्म 61A हे स्पेसिफाईड फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचे स्टेटमेंट आहे, जिथे तुम्ही तुमच्या हाय व्हॅल्यू व्यवहारांची रिपोर्ट नेहमी करू शकता. आणि इन्कम टॅक्स नोटीस मिळू नये म्हणून तुमचा ITR भरताना फॉर्म 26AS वर रिपोर्ट करण्याचे देखील लक्षात ठेवा. आता पुढील लिमिट्स आहे शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर आणि बॉन्ड्स गुंतवणुकीशी संबंधित. सो जर तुम्ही शेअर्स किंवा म्युच्युअल फंड किंवा बॉन्ड्स किंवा डिबेंचर्समध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की तुम्ही या मालमत्तेमध्ये कॅश रकमेद्वारे 10 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करू नये आणि ही लिमिट संपूर्ण आर्थिक वर्षासाठी आहे. तसंच तुम्ही 10 लाख रुपयांपेक्षा जास्त फॉरेन करन्सी कॅशने खरेदी करू नये. तुम्ही ही लिमिट ओलांडल्यास त्याचं कर विभागाकडून चौकशी होऊ शकते. आता इतर रोख व्यवहारांबद्दल बोलू. तुम्ही एकाच व्यक्तीकडून आणि एकाच दिवसात 2 लाखांपेक्षा जास्त कॅश स्वीकारू नये. तुम्हाला ते चेक, कार्ड पेमेंट किंवा बँक ट्रान्सफरद्वारे प्राप्त होणे आवश्यक आहे. सो याचा अर्थ असा की तुम्ही काहीही खरेदी करण्यासाठी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कॅश देऊ नये. तुम्ही कपडे, फर्निचर आणि स्वयंपाकघरातील जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करत असला तरीही तुम्ही 2 लाखपेक्षा जास्त कॅश दिली नाही पाहिजे. तुम्ही बँक ड्राफ्ट किंवा पे ऑर्डर किंवा बँकरचे चेक कॅशने घेतल्यास एकूण रक्कम एका वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नोटीस मिळू शकते. आता शेवटी डिडक्शन्स किंवा एक्झेम्पशन्स मिळवण्यासाठी व्यवहार मर्यादा पाहू. जर तुम्ही व्यावसायिक व्यक्ती असाल तर तुम्हाला हे माहिती असणं आवश्यक आहे की तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी किंवा प्रोफेशनसाठी एका दिवसात 10,000 पेक्षा जास्त रोख रक्कम भरल्यास तुमच्या व्यवसाय किंवा प्रोफेशनमधून टॅक्सेबल इन्कमची गणना करताना एक्सपेन्स म्हणून त्या पेमेंटला परवानगी दिली जाणार नाही. आता जर तुम्ही कोणत्याही मालमत्तेच्या संपादनासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला 10,000 पेक्षा जास्त एका दिवसात रोख रक्कम भरण्यासाठी कोणताही खर्च केला असेल तर असा खर्च डेप्रिशिएशनचा दावा करण्याच्या हेतूने मालमत्तेच्या वास्तविक खर्चामध्ये समाविष्ट केला जाणार नाही. याचा अर्थ असा की डेप्रिसिएशन बेनिफिट मिळणार नाही. तुम्हाला हे देखील माहिती असलं पाहिजे की तुम्ही रजिस्टर्ड ट्रस्ट, चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन किंवा राजकीय पक्षाला रोख देणगी दिली आणि ती 2,000 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ATG अंतर्गत कपातीचा दावा करण्याची परवानगी नाही. आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे कारण सर्वांचा आरोग्य विमा असेलच. जर तुमच्याकडे आरोग्य विमा पॉलिसी असेल आणि तुम्ही प्रीमियम कॅशने भरत असाल तर तुम्हाला ATD अंतर्गत कपातीचा दावा करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पुढे जर तुम्ही सायंटिफिक रिसर्च किंवा ग्रामीण विकासासाठी 2,000 पेक्षा जास्त कॅश दान केली असेल तर तुम्ही या देणगीवर ATGGA या अंतर्गत डिडक्शन म्हणून दावा करू शकत नाही.
आता तुम्हाला हे देखील माहिती असलं पाहिजे की एम्प्लॉयर म्हणून तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला कामावर ठेवल्यास तुम्ही काही अटी पूर्ण केल्यास तुम्हाला अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या खर्चाच्या 30% इतकी रक्कम डिडक्शन मिळू शकते. हे कलम 80JJA नुसार आहे. पण कॅशने पेमेंट केले असेल तर कोणतीही कपात करण्याची परवानगी दिली जाणार नाही. तर या आयकर विभागाने निर्धारित केलेल्या कॅश ट्रान्झॅक्शन लिमिट्स होत्या. आता माझ्याकडे तुमच्यासाठी एक बोनस सेक्शन आहे. आता मी तुम्हाला सांगेन की तुमची इन्कम करपात्र मर्यादेपेक्षा कमी असली तरीही आयकर रिटर्न भरणे केव्हा मॅन्डेटरी आहे. पहिलं, इन्कम टॅक्सद्वारे प्रदान केलेल्या डिडक्शन पूर्वी तुमचे एकूण करपात्र उत्पन्न अधिक असल्यास ITR मॅन्डेटरी आहे. नेक्स्ट आहे की पुढे जर तुम्ही भारतात किंवा परदेशात प्रवासासाठी आर्थिक वर्षात 2 लाखांपेक्षा जास्त खर्च केला असेल तर तुम्हाला ITR दाखल करणे आवश्यक आहे. तुम्ही मागील वर्षात वीज वापरासाठी 1 लाखांपेक्षा जास्त खर्च केला असेल तर तुम्हाला ITR दाखल करणे अनिवार्य आहे. नेक्स्ट, जर तुम्ही मागील वर्षात एक किंवा अधिक करंट अकाउंटमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त जमा केले असेल तर ते देखील मॅन्डेटरी आहे. आणि जर तुमची परदेशात मालमत्ता असेल तर तुम्हाला ITR देखील भरणे आवश्यक आहे. कॅश इज किंग, पण तो एक शाप देखील असू शकतो. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात कॅश व्यवहार करणारी व्यक्ती असाल तर तुम्ही सावध राहिलं पाहिजे. अन्यथा तुम्ही आयकर विभागासोबत मोठ्या अडचणीत सापडू शकता, कारण ते सतत अंधुक व्यवहार आणि छुप्या उत्पन्नाच्या शोधात असतात. मनी लॉन्ड्रिंग आणि कर चोरी केवळ तुमच्यासाठी नाही तर ते समाजासाठीही वाईट आहे. ते भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि इनइक्वॅलिटी वाढवतात. आणि जर तुम्ही असे व्यवहार घोषित केले नाहीत तर तुम्हाला दंड किंवा फौजदारी खटला भरावा लागेल. म्हणून प्रॉब्लेमचा भाग बनू नका, समाधानाचा भाग व्हा. तुमच्या कॅश ॲक्टिव्हिटीजच्या अचूकपणे अहवाल द्या आणि कायद्याच्या राईट साईडला राहा. जाण्यापूर्वी यापैकी कोणत्याही कारणामुळे तुम्हाला आयकर सूचना प्राप्त झाली असल्यास आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.